मित्रांनो 3000 शब्दांची सिरीज आपण पाहतोय। आजचा आपला पार्ट 7वा आहे। बघा याच्या पूर्वीचे पार्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। साइडला असणाऱ्या बेल आयकॉन वरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील। बघा मित्रांनो 301 पासून 350 पर्यंत आपण शब्द पाहणार आहोत। मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ आपल्या कामाचा आहे तर मित्रांनो नक्की याला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करा। मित्रांनो बघा 6 महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण या चॅनलवरती अपलोड करतोय। ते सुद्धा जर तुम्हाला वाक्यरचना शिकायची असतील तर तो कोर्स सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। बघा मित्रांनो 301 नंबरचा शब्द आहे कुटुंब, ज्याला इंग्लिश मध्ये फॅमिली असं म्हटलं जातं। कुटुंब ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? फॅमिली। पुढचा शब्द आहे बघा शेत, ज्याला इंग्लिश मध्ये फार्म किंवा फील्ड असं म्हटलं जातं। शेत ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? फार्म किंवा फील्ड। पुढचा शब्द आहे बघा बैल, ज्याला इंग्लिश मध्ये ऑक्स किंवा बुल असं म्हटलं जातं। बैल ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? ऑक्स किंवा बुल। पुढे आहे गाय, ज्याला इंग्लिश मध्ये काव असं म्हटलं जातं। गाय ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? काव। पुढे आहे बघा म्हैस, ज्याला इंग्लिश मध्ये बफॅलो असं म्हटलं जातं। म्हैस ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? बफॅलो। पुढे बघा पुढचा शब्द आहे बकरी म्हणजे गोट। बकरी ज्याला काय म्हटलं जातं? गोट किंवा याला मराठीमध्ये आपण शेळी सुद्धा म्हणतो। पुढचा शब्द आहे बघा कुत्रा, ज्याला इंग्लिश मध्ये डॉग असं म्हटलं जातं। कुत्रा ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? डॉग। पुढे आहे बघा मांजर, ज्याला कॅट म्हणतो। मांजर काय म्हणतो? ज्याला कॅट। पुढे आहे कोंबडी, ज्याला इंग्लिश मध्ये हेन किंवा चिकन असं म्हटलं जातं। कोंबडी ज्याला इंग्लिश मध्ये हेन किंवा चिकन असं म्हटलं जातं। पुढे आहे अंडे, ज्याला इंग्लिश मध्ये एग असं म्हणतो। अंडे ज्याला काय म्हटलं जातं? एग। पुढे आहे लाकूड, ज्याला इंग्लिश मध्ये वूड किंवा टिंबर असं म्हणतो। लाकूड ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? वूड किंवा टिंबर। पुढे आहे बघा वीट, ज्याला इंग्लिश मध्ये ब्रिक असं म्हणतो। वीट त्याला काय म्हटलं जातं? ब्रिक। पुढे आहे बघा सिमेंट, ज्याला इंग्लिश मध्ये आपण सिमेंट असं म्हणतो। सिमेंट ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? सिमेंट। पुढे आहे छत, ज्याला इंग्लिश मध्ये आपण रूफ किंवा सिलिंग असं म्हणतो। रूफ किंवा सिलिंग म्हणजेच छत। पुढे बघा पुढे आहे भिंत, ज्याला इंग्लिश मध्ये ऑल असं म्हटलं जातं। भिंत त्याला काय म्हटलं जातं? ऑल। पुढे बघा पुढचा शब्द आहे मजला, ज्याला इंग्लिश मध्ये फ्लोर असं म्हटलं जातं। मजला ज्याला काय म्हटलं जातं? फ्लोर किंवा स्टोरी। पुढचा शब्द आहे जिना, ज्याला इंग्लिश मध्ये आपण स्टेअर्स किंवा स्टेअरकेस असं म्हणतो। इंग्लिश मध्ये काय म्हणतो? स्टेअर्स किंवा स्टेअरकेस। पुढे आहे स्वयंपाकघर, ज्याला इंग्लिश मध्ये आपण किचन असं म्हणतो। स्वयंपाकघर ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? किचन। पुढचा शब्द आहे बघा स्नानगृह, ज्याला इंग्लिश मध्ये आपण बाथरूम असं म्हणतो। स्नानगृह ज्याला इंग्लिश मध्ये आपण बाथरूम असं म्हणतो। पुढचा शब्द आहे बघा दिवाणखाना, ज्याला इंग्लिश मध्ये लिव्हिंग रूम किंवा हॉल असं म्हटलं जातं। दिवाणखाना ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? लिव्हिंग रूम किंवा हॉल। पुढे बघा पुढचा शब्द आहे अंथरूण, ज्याला इंग्लिश मध्ये आपण बेडिंग किंवा मॅट्रेस असं म्हणतो। अंथरूण ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? बेडिंग किंवा मॅट्रेस। पुढचा शब्द आहे बघा उशी, ज्याला इंग्लिश मध्ये आपण पिलो असं म्हणतो। उशी ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? पिलो। पुढचा शब्द आहे बघा चादर, ज्याला इंग्लिश मध्ये आपण बेडशीट असं म्हणतो। चादर ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? बेडशीट। पुढचा शब्द आहे बघा सतरंजी, ज्याला इंग्लिश मध्ये आपण मॅट किंवा रग असं म्हणतो। सतरंजी ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? मॅट किंवा रग। पुढचा शब्द आहे बघा भांडी, ज्याला इंग्लिश मध्ये युटेन्सिल्स किंवा डिशेस असं म्हणतो। भांडी ज्याला काय म्हटलं जातं? युटेन्सिल्स किंवा डिशेस। पुढचा शब्द आहे बघा ताट, ज्याला इंग्लिश मध्ये प्लेट किंवा डिश असं म्हटलं जातं। ताट म्हणजेच काय? प्लेट किंवा डिश। पुढचा शब्द आहे बघा वाटी, ज्याला इंग्लिश मध्ये बॉल असं म्हणतो। ठीक आहे, वाटी म्हणजेच इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? बॉल। पुढचा शब्द आहे चमचा, ज्याला इंग्लिश मध्ये स्पून असं म्हणतो आपण। चमचा काय म्हटलं जातं? त्याला स्पून। पुढे आहे बघा चाकू, ज्याला इंग्लिश मध्ये नाईफ असं म्हणतो। चाकू ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? नाईफ। पुढचा शब्द आहे बघा गॅस, ज्याला इंग्लिश मध्ये आपण गॅसच म्हणतो। गॅस काय म्हटलं जातं? त्याला गॅस। पुढे बघा पुढचा शब्द आहे स्टोव, ज्याला इंग्लिश मध्ये आपण स्टोच म्हणतो। स्टोव ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? स्टोव। पुढे आहे मीठ, ज्याला सॉल्ट असं म्हटलं जातं। मीठ त्याला काय म्हटलं जातं? सॉल्ट। पुढचा शब्द आहे बघा मिरची, ज्याला इंग्लिश मध्ये आपण चिली असं म्हणतो। मिरची ज्याला काय म्हटलं जातं? चिली। पुढचा शब्द आहे बघा हळद, ज्याला इंग्लिश मध्ये टर्मरिक असं म्हटलं जातं। हळद ज्याला काय म्हटलं जातं? टर्मरिक। पुढचा शब्द आहे बघा मसाले, ज्याला स्पायसेस असं म्हटलं जातं। मसाले त्याला काय म्हटलं जातं? स्पायसेस।
पुढचा शब्द आहे बघा पीठ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्लॉर किंवा डो असं म्हणतो. ठीक आहे, पीठ म्हणजे काय, फ्लॉर किंवा डो. ठीक आहे, मळलेले पीठ, हे लक्षात. पुढे आहे बघा तेल म्हणजे ऑइल. तेल म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, ऑइल. पुढचा शब्द आहे बघा तूप, ज्याला इंग्लिशमध्ये आपण घी किंवा क्लॅरिफाईड बटर असं म्हणतो. ठीक आहे, तूप याला काय म्हटलं जातं, घी किंवा क्लॅरिफाईड बटर. पुढचा शब्द आहे लोणी, ज्याला बटर असं म्हटलं जातं. लोणी त्याला काय म्हटलं जातं, बटर. पुढे आहे दही, ज्याला इंग्लिशमध्ये कर्ड किंवा योगर्ट असं म्हणतो. दही त्याला काय म्हटलं जातं, कर्ड किंवा योगर्ट. पुढे आहे बघा कणीस, ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्न ऑन द कॉब असं म्हटलं जातं. कणीस त्याला काय म्हटलं जातं, कॉर्न ऑन द कॉब. पुढे आहे बघा गहू, ज्याला काय म्हटलं जातं, फीट. गहू ज्याला काय म्हटलं जातं, फीट. पुढे आहे ज्वारी, ज्याला इंग्लिशमध्ये सॉर्गम असं म्हटलं जातं. ज्वारी ज्याला काय म्हटलं जातं, सॉर्गम. पुढे बघा पुढचा शब्द आहे बाजरी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पर्ल मिलेट असं म्हणतो. पर्ल मिलेट म्हणजेच बाजरी. पुढचा शब्द आहे ऊस, ज्याला शुगर केन असं म्हटलं जातं. ऊस त्याला काय म्हटलं जातं, शुगर केन. पुढचा शब्द आहे कापूस, ज्याला इंग्लिशमध्ये कॉटन असं म्हटलं जातं. कापूस ज्याला काय म्हटलं जातं, कॉटन. पुढे आहे बघा भाजीपाला, ज्याला इंग्लिशमध्ये व्हेजिटेबल्स असं म्हणतो आपण. भाजीपाला त्याला काय म्हटलं जातं, व्हेजिटेबल्स. बघा पुढचा शब्द आहे कांदा, ज्याला इंग्लिशमध्ये ऑनियन असं म्हटलं जातं. कांदा म्हणजेच ऑनियन. पुढे बघा पुढचा शब्द आहे बटाटा, ज्याला इंग्लिशमध्ये पोटॅटो असं म्हटलं जातं. बटाटा ज्याला काय म्हटलं जातं, पोटॅटो. पुढे आहे टोमॅटो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टोमॅटोच म्हणतो. टोमॅटो इंग्लिशमध्ये सुद्धा टोमॅटो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 350 म्हणजे 350 शब्द पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर सुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.